महाराष्ट्रातील जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे? महाराष्ट्रातील जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे? या जायकवाडीच्या धरणालाच नाथसागर असे सुद्धा म्हणतात. आणि तुम्हाला त्याच्यातली एक रोचक कथा सांगतो. जायकवाडी नाव का वर पडलेलं आहे? ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस हा प्रकल्प बीडमध्ये एक जायकूची वाडी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये बांधला जाणार होता. पण त्यांनी एक पूर्ण हुशारीने प्रोजेक्ट तो हँडल केला. कारण तिथं जर प्रोजेक्ट बांधला गेला असता, धरण बांधलं गेलं असतं तर त्याचा सगळा फायदा दुसऱ्या राज्याला झाला असता. म्हणून त्यांनी ते जायकूच्या वाडीचं धरण आपल्या पैठणमध्ये आणलं. म्हणून त्याला जायकवाडी धरण म्हणतात. ठीक आहे. याला बांधण्यासाठी जवळपास 11 वर्ष लागले. 1965 ते 1976 पर्यंत याचं काम झालं. आणि ते कोणत्या नदीवर स्थित आहे? त्याचा पाण्याचा वापर पिण्यासाठी, औद्योगिकरणासाठी, विजेसाठी, शेतीसाठी, ते जर एकदा भरलं तर शेतीला 2 वर्ष पुरल एवढं पाणी आणि पिण्यासाठी 4 वर्ष पुरल एवढं पाणी त्या धरणामध्ये आपण मिळू शकतो. आणि तिथं एक ड्रॉबॅक आहे, तिथलं खूप सारं पाणी हे इव्हॅपोरेशनने पाणी तिथलं आटतं. म्हणजे उन्हामुळे तिथलं पाणी काय होतं, भरपूर सारं निघून जातं. ओके. कोण सांगतं मग असं आहे जायकवाडी धरण कोणत्या नदीवर स्थित आहे? उभा राहा. पायल. गोदावरी. कोणत्या नदीवर आहे? खूप सोपा प्रश्न होता.